माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका महिला शिक्षिकेवरच गुन्हा दाखल करणं हा कोणता न्याय आहे असा सवाल आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात येणं हा कोणता न्याय आहे असा सवाल आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला। 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिक्षिका शीतल काळे यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शीतल काळे यांनी पती, 2 मुलं आणि आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळासह बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली। या भेटीत CEO कुशल जैन यांनी शीतल काळे यांचं मागील 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले फरकाचे पैसे देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं। तसंच शिक्षणाधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिली असेल तर तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे। विभाग प्रमुख दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आश्वासन CEO कुशल जैन यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळानं माध्यमांना दिली। यावेळी शिक्षिका शीतल काळे यांच्यासह माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, नकुल चव्हाण, चिट्टू पवार आदी उपस्थित होते। काळे म्हणून शिक्षिका आहे, त्यांच्यावर म्हणजे अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्या व्यथा सांगत असताना उलट त्यांनाच त्याचं कागदपत्र झिडकावून देणे आणि त्यांना म्हणजे आवडत्या भाषेत बोलणे आणि त्यांनीच उलट केस करणे हे कुठला नाही। आता ही बाब आम्ही शिवसाहेबांना सांगितली। शिवसाहेबांनी आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि शक्यतो तुमचा जो पगार थकीत आहे तो काढून द्यायचं आश्वासन दिलं आहे आणि तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, मी शिवसाहेबांना फोन करतो म्हणून सांगितली। एवढं रिस्पॉन्स वरिष्ठ अधिकारी आहे, खालचे अधिकारी असं मागण्यासाठी का करायला? याच्यासाठी आम्हाला आमच्या आदिवासी पाटील समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडायचं आमचं नियोजन चालू आहे। पुन्हा त्यांच्यावरती दाखल व्हावं। मी फेब्रुवारी महिन्यापासून गुन्हा दाखल करण्यासाठी सचिन जगताप साहेब।